आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी ते 2 जानेवारी 20 लाख घरकुले वाटप 2100 रुपये आजपासून. हो, 2100 रुपये महिलांना या ठिकाणी आजपासून भेटणार आहेत. आज आहे 2 जानेवारी. 20 लाख घरकुले आज या ठिकाणी वाटप होणार आहेत. तर तुम्ही त्या घरकुलाला पात्र आहात का हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कोणकोणत्या महिला त्या घरकुलांना पात्र आहेत. आज सरकारचा खूप महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि 2100 रुपये पडायला त्यांना 7वा आणि 8वा हप्ता बऱ्याच महिलांना या ठिकाणी पडायला सुरुवात झालेली आहे. आपण व्हिडिओला सविस्तररित्या बघा की कोणत्या महिलांना या ठिकाणी 2100 रुपये भेटणार आहेत, कोणत्या महिलांना या ठिकाणी 20 लाख घरकुलांमध्ये त्यांचा अर्ज प्राप्त केला जाईल का. तुम्ही या ठिकाणी सविस्तररित्या तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा, तुम्हाला पाहता येईल की या ठिकाणी बघू शकता पैसे पडले की लगेच SMS येणार. हो, तुम्हाला पैसे जर 2100 रुपये पडले असतील तर 7वा हप्ता आणि किंवा 8वा हप्ता तर तुम्हाला SMS येईल. तुम्ही SMS लक्ष ठेवा की तुम्हाला पैसे आले असतील का. तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी येते. आज दिनांक 2 जानेवारी 2025 आताची सर्वात मोठी अपडेट येत आहे. लाडकी बहीण योजना आज बहिणींना 2100 रुपये वाटप होणार. हो, 7वा हप्ता त्यांच्या अकाउंटवरती या ठिकाणी टाकला जाणार होता. नाही जरी पडले तुम्हाला फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये तरी पैसे पडणारच आहे काय जरी झालं. आणि बऱ्याच महिलांचा प्रश्न असा होता की दादा आम्हाला 1ही रुपये आणखी आमच्या अकाउंटवरती आलेला नाही. का आलेलं नाही? कारण त्यांचं आधार कार्ड हे त्यांच्या बँकला लिंक नव्हतं, त्यामुळे त्यांना पैसे आलेले नव्हते. आणि सर्वात महत्त्वाची बँक पोस्टामध्ये अकाउंट काढून घ्या. पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर या ठिकाणी पैसे पडत आहे. बऱ्याच महिलांना पैसे पडलेले आहेत आणि तुम्हाला ते 10 जिल्हेसुद्धा सांगणार आहे. त्या 10 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे या ठिकाणी पाहायला भेटत होते. ते 10 जिल्हे कोणते आहेत ते तुम्हाला 10 जिल्हेसुद्धा सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा. त्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे पडलेले आहेत आणि 2100 रुपयेसुद्धा महिलांना 7वा हप्ता पडलेला आहे. बऱ्याच महिलांची कमेंट आली होती की दादा आम्हाला 7वा हप्ता पडलेला आहे. आणि अशासुद्धा महिला होत्या की दादा आम्हाला एकसुद्धा हप्ता पडलेला नाही. अशा महिलांचंसुद्धा या ठिकाणी कमेंट होती की दादा आम्हाला एकही पडलेला नाही हप्ता. परंतु तुम्हाला हप्ता पडणार कसा हो? तुम्ही बँक लिंकलाच तुमचं आधार कार्ड हे तुम्ही लिंक वगैरे सगळं सरकारच्या ज्या अटी आहेत तुम्ही अटीच पूर्ण केलं नसलं तर पैसे तुम्हाला पडणार कुठून? ही पण बाब तुम्ही सर्वात महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे. या ठिकाणी पाहू शकता आता उशीर नाही, आता पैसे वाटप झाले. हो, 7वा हप्ता तुम्हाला वाटप झालेला आहे. 6वा हप्ता बऱ्याच महिलांना पडलेला आहे. फक्त 40% महिला राहिलेल्या आहेत. तुम्हाला व्हिडिओला कंटिन्यू राहा. ते 40% महिलासुद्धा मी सांगतो तुम्हाला 40% महिलासुद्धा कोणत्या भागात आहेत आणि त्या भागातल्या महिलांना 40% 70% महिलांना या ठिकाणी 6वा हप्ता पडलेला आहे. फक्त 40% किंवा 30% महिला राहिलेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाची बाब 7वा हप्तासुद्धा पडलेला आहे. बऱ्याच महिलांना या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवरती नवीन वर्षाची 2100 रुपये त्यांना नवीन वर्षाची सुरुवात म्हणून 2100 रुपये त्यांना त्यांच्या अकाउंटवरती या ठिकाणी पाहायला भेटलेले आहेत. तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा. तुम्ही या भागात असताल तर तुम्हाला पैसे नक्की मिळणार. ते 10 जिल्हेसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता पैसे वाटप परंतु सुरुवातीला फक्त 10 जिल्हे. हो, 7व्या हप्त्याला फक्त 10 जिल्ह्यांमध्येच पैसे या ठिकाणी भेटणार आहेत. ते 10 जिल्हे तुम्ही पाहू शकता. 10 जिल्हेसुद्धा मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते 10 जिल्हे कोणते आहे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी 10 जिल्ह्यांमध्ये सर्वात लवकर आधी 7वा हप्ता पडायला सुरुवात झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 6वा हप्ता बऱ्याच महिलांना पडलेला नाही अजून. तुम्हाला या आठवड्यामध्ये या वीकमध्ये तुम्हाला 6वा हप्तासुद्धा तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटेल. बऱ्याच महिलांना पडलेलं नाही कारण तुमचं असू शकतं काहीतरी प्रॉब्लेम. तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकला लिंक नसेल वगैरे काहीतरी बँकचा प्रॉब्लेम असेल. पोस्टाच्या बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे येत आहेत बघा. पोस्टाच्या बँकमध्ये बऱ्याच महिलांचा कमेंट होती की दादा आम्हाला पैसे हे आमच्या अकाउंटवरती आलेले आहेत. कारण त्यांचं पोस्टाचं अकाउंट होतं. SBIचं असू द्या, ग्रामीणचं असू द्या, HDFC असू द्या, कोणतेही असू द्या, परंतु तुम्हाला पैसे येतील. आणि सर्वात महत्त्वाची बाब घाबरायचं काहीही गरज नाही. जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल, तुमचा अप्रूव्ह झालेला असेल, काही शंका वगैरे नसेल, तुम्हाला 9000 रुपये हे तुमच्या अकाउंटवरती डायरेक्ट टाकले जातील. एकही हप्ता तुमचा कुठेही चुकणारा नाही आहे. तुम्हाला तुमचे पैसे तुम्हाला टाकले जातील. आणि 7वा हप्ता आहे तो 7वा हप्ता तुम्हाला टाकायला सुरुवात झालेली आहे 1 जानेवारीपासून. आणि सर्वात महत्त्वाची बाब त्या 10 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे हे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. मी तुम्हाला 10 जिल्हेसुद्धा ते सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओला फक्त कंटिन्यू राहा. ते 10 जिल्हे तुम्हाला सांगतो मी कोणकोणते आहेत ते. चला तर आपण बघू. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बाब 17 लाख महिलांना पैसे वाटप होणार. 10 जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे. 7 बँकांना प्राधान्य झालेलं आहे. 20 लाख घरकुले मंजूर झालेले आहे. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बाब हे 10 जिल्हे तुम्हाला सांगतो मी या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला 10 जिल्हे सांगतो. 7 बँकांना प्राधान्य आहे इथं. सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे पोस्ट बँक. पोस्ट बँकला सर्वात अगोदर पैसे या ठिकाणी पाहायला भेटत आहे. पोस्टाच्या बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे या ठिकाणी पडायला सुरुवात झाली आहे. पोस्ट बँक, SBI बँक, HDFC बँक, कोटक बँक वगैरे, ग्रामीण बँक,
आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इतर दुसऱ्या कोणत्याही बँक असू द्या, तुमचा काही प्रॉब्लेम नसला ना तुमच्या फॉर्ममध्ये, तर तुम्हाला पैसे तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होत आहेत. आणि 20 लाख घरकुलेसुद्धा या ठिकाणी महिलांना हे झालेले आहेत, मंजूर झालेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं ते 20 लाख घरकुलांमध्ये तुमचा अर्ज तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला अटी आणि काहीतरी पात्रता आहेत. तुम्हाला अटी सांगतो मी तुम्हाला काय काय आहे, पात्रता तुम्हाला काय काय. तुमच्या नावावरती जमीन पाहिजे. म्हणजे जमीन जर नसेल, तुम्हाला एक काम करायचं, तुमच्या वडिलांच्या, तुमच्या नवऱ्याच्या, तुमच्या मुलाच्या नावावरती जमीन असेल तर तुम्हाला काय करायचं, 100 रुपयाचा बॉन्ड काढून त्याचं सहमतीपत्र काढायचं आहे. आणि तुम्ही लाडक्या बहिणीचा एक तरी हप्ता तुम्हाला पडायला पाहिजे, तर तुम्ही त्या 20 लाख घरकुलांमध्ये पात्र होऊ शकता. जमीन पाहिजे आणि हे पाहिजे, तुमच्या नावावरती कोणती व्हेकल नसायला पाहिजे. हे पण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सरकारचा कठोर निर्णय आहे. आणि तुम्हाला जाऊ द्यात, हे 10 जिल्हे सांगतो तुम्हाला. 10 जिल्हे कोणते आहेत? धुळे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी 7वा हप्ता या ठिकाणी तुम्हाला पडणार आहे. 7वा हप्ता तुम्हाला सर्वात लवकर या 10 जिल्ह्यांमध्ये पडेल. आणि नंदुरबार, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा वगैरे या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला उशिरा थोडे पैसे पडायला भेटू शकतात. आता तुम्हाला एक काम करायचं, या 3 गोष्टी चेक करा. पैसे तुम्हाला जमा असतील तर तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचं अकाउंट व्हेरीफाय करायचं आहे. तुमच्या अकाउंटवरती काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. तुमचं अकाउंट सगळं ओके आहे काही बघायचं आहे एकदा. आणि सर्वात महत्त्वाची बाब, दुसरं तुम्हाला एक काम करायचं आहे. दुसरं काय करायचं आहे, तुमचं आधार कार्ड आहे तुमच्या बँकला लिंक करायचं आहे. तुमच्या आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक करा. या सर्व बाबी केलात ना, तुम्हाला पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर पाहायला भेटत आहे. बऱ्याच महिलांची कमेंट होती की 6वा पडलेला नाही. 6वा तुम्हाला पडणार. 6वा हप्ता तुमचा या ठिकाणी लाडक्या बहिणींनी 6वा हप्ता कुठेही जाणार नाही. जरी करता नाही पडला तर तुम्हाला 9,000 तुमच्या अकाउंटवरती हे या वीकमध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी टाकले जातील. कुठेही तुमचा एकही रुपया या ठिकाणी कुठेही जाणारा नाही आहे. तुमचे पैसे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील. घाबरायची काहीही गरज नाही महिलांनी. जसं 7वा 8वा हप्ता तुम्हाला फेब्रुवारी मार्चमध्ये 2100 रुपये तुमच्या या ठिकाणी अकाउंटवरती टाकले जाणार आहेत. काही टेन्शन घेऊ नका महिलांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन अपडेट्ससोबत. धन्यवाद. थँक्यू.